मॅडमची माझी ओळख सगळ्या डिफिकल्ट काळामध्ये जेव्हा आपण 2021मध्ये कोरोना काळामध्ये आपण होतो तेव्हापासूनची ओळख आहे. भरपूर सगळ्यांनी मनोगत सांगितलं, माझंही मनोगत तसंच आहे. थोडंसं डिफिकल्ट लाईफ असताना लाईफमध्ये आपल्याला असं वाटतं ना कुठून तरी एक आशेचा किरण यावा, काहीतरी असं वेगळं व्हावं. कोरोनामध्ये मला दोन वेळा मला इन्फेक्शन होऊन जास्त त्रास झाला होता. त्यावेळेस माझे एक फॅमिली फ्रेंड आहेत, त्यांनी सांगितलं होतं हिलिंगबद्दल, तर मी नको नको असं म्हटलं होतं. आणि ऑगस्टमध्ये सहज असं रील्स बघता 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 मॅडमची रील आली. मॅडमची रील बघितल्याच्यानंतर करून बघूया, फक्त वेबिनार, तेव्हा वेबिनार असायचा. आता मॅडम लेखी लेवलवर फ्री करतायत, त्यावेळेस वेबिनार असायचा. वेबिनार फर्स्ट अटेंड केल्या सगळ्यात पहिला मॅडमचं ते स्लाईड चालू झाली. पहिला फोटो होता स्वामींचा फोटो बघितल्याच्यानंतर म्हटलं हे सगळं जेन्युइनच असणार आणि चांगलंच असणार. तेव्हापासूनचं जो स्टार्ट केलं रेकी लेवल 1, 2, 3 ग्रँडमास्टर, वास्तू, एंजल्स, टॅरो कार्ड रीडिंग, सगळे जेवढे कोर्सेस आहेत तेवढे कोर्सेस केले. ज्यावेळेस मला लाईफमध्ये स्लिप डिस्कमुळे चालताही येत नव्हतं किंवा मी बेल्ट लावल्याशिवाय चालूच शकत नव्हतो किंवा गाडीवर बसू शकत नव्हतो, फक्त मॅडमने लेवल 1चा ट्रीटमेंट केलं. तो दिवस नाही आजचा दिवस मी बेल्ट लावतच नाही आहे कमरेला. इतके हेल्थमध्ये चेंजेस होतात. लाईफमध्ये येणारे अप्स अँड डाऊन्स आपल्याला असं वाटतं की आता मी रेकी केली, वास्तूचं सगळं केलं, क्रिस्टल्स घातले, आता एकदम सगळं छान असताना अप्स अँड डाऊन्स लाईफमध्ये चालूच राहतात, ते काही संपत नाही. त्यावेळेस सुद्धा मॅडमला एक फोन केला की मॅडम असं झालेलं आहे की त्याच्यावरती एकदम छोटंसं सॉल्युशन पटकन झालं आपलं काम. माझ्या घराची जेव्हा मॅडमने वास्तू व्हिजिट केली, ते घर कसं आपण घेतो, काय घेतो, नॉर्थ ईस्टमध्ये काय असल्यावरती काय होतं सगळं तो तुम्हाला माहिती आहे. माझं नॉर्थ ईस्ट पूर्ण कट असून तिकडे टॉयलेट वगैरे आलेलं असताना ते घर मॅडमने सोडायला सांगितलं होतं की तिथे जेवढ्या लवकर हे घर सोडाल तेवढं चांगलं. पण म्हटलं मॅडम आता घेतलं, शक्य नाही आहे सोडणं. मॅडमने रेमेडीज केल्याच्या नंतर सुद्धा एवढा लाईफमध्ये स्कोप पुढे वाढत आला की ज्या कंपनीमध्ये जायचं होतं, जी पोझिशन पाहिजे होती, ज्या पोझिशनला पोहोचायचं होतं, म्हणजे जसं आता आज आपण रीलवरती बघतो, ते रीलवरती असं एकदम पाठीमागे बॅकग्राऊंडला म्युझिक लावून की नॉर्थ ईस्टचं घर असले की आता तुमचं आयुष्य संपलं. ते बघितल्याच्या नंतर जे खरंच संपलंय की काय अशी भीती वाटायला लागते. त्यावेळेस एक अशी गवस मॅडमने जसं सांगितलं की स्वामींनी त्यांना पाठवलेलं आहे की सगळ्यांची कामं कर जा, तसं आमच्यासाठी स्वामींनी त्यांना पाठवलं की रेमेडी केल्याच्या नंतर लाईफला जो एक पुश भेटतो, त्याच्यानंतर रूम चेंज करताना काय काय करायला पाहिजे ते सगळं त्यांनी सांगितलं. मी आता पुण्याला असतो, पुण्याला शिफ्ट झालेलो आहे. पुण्याला रूम आम्ही बघत असताना, फ्लॅट बघत असताना पहिला रेंटवर बघत होतो, तेव्हा पूर्ण दिवस सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 8 वाजले एकही फ्लॅट मला नंबर आणि वास्तूमध्ये कंप्लायंटमध्ये भेटतच नव्हतं की हा वास्तू आपल्याला परफेक्ट आहे म्हणून. 7:30 वाजता मी मॅडमला फोन केला, मॅडम एकही घर भेटत नाही, मी सकाळपासून फिरतोय. मॅडम बोलले दीपेश तुला माहिती आहे प्रारब्ध काहीतरी असणार, तू करत राहा. एंजलला कॉल केला की आता कारण आता तिकडून पुन्हा ठाण्याला यायचं, पुन्हा फ्लॅट बघायला जायचं, क्रिटिकल वाटत होतं. एंजलला कॉल केला की आता एक लास्ट फ्लॅट बघायचा आहे, हा जर फ्लॅट नसला तर माझी पूर्ण फेरी फुकट जाणार. तो फ्लॅट बघायला आम्ही गेलो आणि पहिल्या क्षणाला मी ज्यावेळेस कंपासमध्ये बघितलं, नॉर्थ ईस्टचा एंट्रन्स आहे, साऊथ वेस्ट प्रॉपर आहे, घरामध्ये स्लाइटली एक कट फक्त साऊथ ईस्टला केलेला आहे, बाकी काहीही प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा मला मॅडम जसं आठवलं की ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की संपलं म्हणजे शक्यच नाही आहे, त्यावेळेस ती गोष्ट अशी पुश होते. आज लाईफमध्ये मॅडम आता एवढ्या मी म्हणजे टचमध्ये मॅडमचे सगळेच कोर्सेस करून झालेले, फक्त आकाशिकचा एक कोर्स बाकी आहे, तो आमचा टाइम मॅच होत नाही आहे म्हणून. पण लाईफमध्ये एवढा पुश भेटतो की जे आता तुमच्या ते सगळे नवीन फेसेस आहेत माझ्यासाठी, जुने फेसेस फक्त गवस मॅडम आहेत माझ्या बॅचच्या, बाकी सगळे नवीन आहेत. खूप लाईफमध्ये 360 डिग्री तुम्हाला चेंज बघायला भेटतं. आणि जसं मग अशी एका मॅडमने सांगितलं की मॅडमची फीज ही खूप रिझनेबल आहे. मी बऱ्याचदा मॅडमला म्हटलं मॅडम बाहेरनं किती फीज घेतात? मॅडम बोलतात माझा हे करण्याचा उद्देश होतो लोकांच्या लाईफमधला ट्रान्सफॉर्मेशन, पैसे कमवायचा हा जर एक असता तर आज मॅडमने आता साधी गाडी घेतली, मे बी मॅडमकडे आता BMW किंवा मर्सिडीज असती. एवढे मॅडमचे कनेक्शन्स आहेत, पण पैसे कमवणं हा त्यांचा ध्येय कधीच नव्हतं.
म्हणून थँक्यू सो मच मॅडम, खूप मनापासून ग्रॅटिट्यूड. आज कार्यक्रमाला माझ्याकडे सगळे सर्टिफिकेट्स आहेत, स्वतःची ट्रॉफी आहे, फक्त भेटायला भेटेल सगळ्यांना. आणि मला माहिती होता हा कार्यक्रम, आम्ही अगोदर पण पुण्याला हा कार्यक्रम केलेला आहे, पण सगळ्यांना भेटायला भेटेल, या एक पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये यायला भेटेल, हा एकच माझं इंटेन्शन होतं. थँक्यू सो मच.